सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार, मी वर्षा माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करोत अशी स्वामी चरणी प्रार्थना करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नवरात्रीमध्ये घरच्या घरी हवन कसं करावं, का करावं आणि केव्हा करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। बघा, हवन हे नवमीला करायचं असतं, पण बहुतेक लोक अष्टमीला करतात। ठीक आहे, बघा हवन का करावं तर नवरात्रीमध्ये प्रत्येक स्त्रिया घरी दुर्गा सप्तशतीचे पाठ लावतात। कोणी 9 पाठ लावतात, कोणी 28 लावतात, तर कोणी 14 पाठ लावतात। तर आपण जेव्हा दुर्गा सप्तशतीचे पाठ लावतो तेव्हा हवन घरच्या घरी हवन हे करायचे असते। नवरात्रीत आई भगवती आपल्या घरात सूक्ष्म रूपाने का होईना पण वास करत असते आणि त्यामुळेच आपल्याला घरच्या घरी हवन हे करायचे असते। बघा, आता हवन कोणी करायचं तर हवन स्त्री असो पुरुष असो कोणीही हवन करू शकते। कुमारिका सुद्धा हवन करू शकतात, हवनाला बसू शकतात। बघा, घरातली एखादी स्त्री हवन करत असेल आणि घरातील बाकी जण त्या सोबत बसून जरी स्वाहा जरी बोले तरी सुद्धा चालणार आहे। बघा, तुमच्या घरात जर हवन होत असेल तर हवन करण्याचं पुण्य सुद्धा तुम्ही तुमच्या पदरात पाडून घ्यावं असं। बघा, प्रत्येक जण आपल्या घरी दुर्गा सप्तशतीचे पाठ लावतो। आता दुर्गा सप्तशती पाठाचं उद्यापन आपल्याला हवन करूनच करावं लागतं। हवन करणं हे फार जरुरी आहे, ते करावंच लागतं। बघा, घरच्या घरी हवन करायला फार काही सामग्री लागत नाही, अगदी घरच्या घरीही तुम्ही ते करू शकता। बघा, हवन केल्यानंतर आपली जी सेवा आहे ती समाप्तीला जाते आणि म्हणूनच हवन करायचं असते। बघा, आता हवन नवमीलाच करायचं असतं, कारण आपण जे दुर्गा सप्तशतीचे पाठ लावतो ते 9 दिवसाचे असतात आणि त्यामुळे 9व्या दिवशी आपल्याला हवन हे करायचे असते। हवन म्हणजे काय तर आई भगवतीला आपण नैवेद्य देत असतो। काही नियम आहेत जे आपल्याला त्यात पाळावे लागतात। सर्वात पहिलं हवन सामग्री काय आहे तर हवन सामग्री पाहूया। हवन करण्यासाठी आपल्याला हवन कुंड लागते। आता जर तुमच्या घरी हवन कुंड नसेल तर मातीचं एक पात्र येतं ज्यामध्ये आपण धूप वगैरे दाखवतो देवाला, ते त्याच्यामध्ये जरी तुम्ही हवन केलं तरी चालणार आहे। किंवा तुमच्या घरी तांब्याचं ताट असेल, तांब्याच्या ताटात सुद्धा आपण देवीला हवन करू शकतो। हवनाला फार असा वेळ लागत नाही। काही लोक हे दुर्गा सप्तशती पाठाने आहुती देतात, जसं एक ओवी म्हणाली की स्वाहा बोलून आहुती द्यायची। काही लोक श्रीसुक्ताने सुद्धा आहुती देतात, तर काही लोक नवार्णव मंत्र बोलून 108 वेळा नवार्णव मंत्र बोलून आहुती देतात। तर बघूया हवन कसे करायचे। हवन कसं करायचं ते आपण पाहणार आहोत। माझ्याकडे हवन कुंड नाहीये, पण माझ्याकडे हे मातीचं पात्र आहे, तर मी यातच घरच्या घरी हवन करणार आहे। बघा, हवन करण्यासाठी आधी सर्वात आपल्याला गौरी घ्यायची आहे। मी गौरी घेतलेली आहे। जर तुमच्याकडे तांब्याचं ताट असेल तर त्याच्यामध्ये आधी माती ठेवायची आहे, नाहीतर ते पूर्ण तांब्याचं ताट काळं होण्याची शक्यता असते। माझं मातीचं भांडं आहे म्हणून फक्त गौरी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर हे बघा, या समिधा आहेत, या आपल्याला हवन कुंडामध्ये ठेवायच्या आहेत। बघा, तुम्ही बघू शकता या पद्धतीत मी या ठेवल्या आहेत। त्याचबरोबर आपल्याला भीमसेनी कापूरही लागणार आहे। भीमसेनी कापूर मी यात ठेवते। ही हवन सामग्री तुम्हाला कुठेही देवाचं साहित्य जे मिळते त्या ठिकाणी तुम्हाला सहज मिळून जाईल। समिधा सुद्धा तुम्हाला देवाचं साहित्य जिथे मिळतं तिथे मिळून जाईल। आता ही मी हवन सामग्री थोडीशी टाकते आहे, थोडीशीच टाकायची आहे आपल्याला। हे बघा, ही मी
हळद टाकली आहे. ठीक आहे. आता बघा मी दिवा लावून घेतलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला आधी दिव्याला हळद कुंकू व्हायचं आहे, स्वतःला लावायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हवन कुंडाला हळद कुंकू व्हायचं आहे. आता बघा त्याचबरोबर मी फुली व्हायला आहे. बघा आपल्याला तांदळाची खीर करून घ्यायची आहे. शेवयांची खीर आपल्याला करायची नाहीये, तर आपल्याला तांदळाचीच खीर लागणार आहे. त्याच्यानंतर शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे, पांढरे तीळ, साखर, अक्षता आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीत हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता मी हे हवन कुंड पेटवत आहे. बघा हवन कुंड पेटवण्यासाठी आधी थोडंसं मी तूप आपल्याला टाकायचं आहे. बघा आपला आता हवन कुंड पेटलेला आहे. आता आपल्याला प्रथम गणपती बाप्पांना आवाहन करायचं आहे. पण गणपती बाप्पांना आवाहन करताना स्वाहा बोलायचं नाहीये. फक्त 11 वेळा ओम गणगणपते नमः असं बोलून ओम गणगणपते नमः बोलल्याच्या नंतर आपल्याला हे तूप टाकायचं आहे. असं 11 वेळा आपल्याला बोलायचं आहे. ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः. आता बघा गणपती बाप्पांना आवाहन केल्यानंतर आपल्याला अग्निदेवांना सुद्धा आवाहन करायचं आहे. ओम अग्निदेवताय नमः, ओम अग्निदेवताय नमः, ओम अग्निदेवताय नमः असं बोलून आपल्याला 11 वेळा अग्निदेवांना आवाहन करायचं आहे. बघा काही जण दुर्गा सप्तशतीने सुद्धा स्वाहाकार करू शकतात. तर दुर्गा सप्तशतीने स्वाहाकार कसा करायचा? तर एक ओवी झाली की स्वाहा बोलायचं, एक ओवी झाली की स्वाहा बोलायचं आहे. त्याचबरोबर काही जण नवार्णव मंत्राने करतात, तर काही जण श्रीसूक्त बोलून स्वाहा म्हणून होम करतात. आहुती द्यायची आहे आपल्याला त्यात. बघा नवार्णव मंत्र 108 वेळा बोलायचा आहे. 108 वेळा जर तुम्हाला बोलायला जमलं नाही तर तुम्ही डाव्या हातामध्ये जपमाल घेऊन त्याच्यावरती तुम्ही मोजू शकता. 108 जास्त झाले तर चांगलंच आहे, पण तुम्हाला समजण्यासाठी मी फक्त सांगते की जपमाल घेऊन तुम्हाला नवार्णव मंत्र बोलायचा आहे. नवार्णव मंत्र आता बघा कसं आहुती द्यायची ते बघा. आता बघा आपल्याला नवार्णव मंत्र बोलून आहुती द्यायची आहे. तर कसं द्यायचंय ते बघा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै स्वाहा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै स्वाहा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै स्वाहा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै स्वाहा. तर मी या पद्धतीत 108 वेळा तुम्हाला आहुती द्यायची आहे. आणि सर्वात शेवटी आपल्याला खिरीची आहुती द्यायची आहे, कारण खिरीमध्ये कसं पाणी आहे, त्याच्यामुळे हे विझू शकतं, त्यामुळे सर्वात शेवटी द्यायची आहे. आता बघा खिरीची आहुती देताना सुद्धा हेच करायचं आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै स्वाहा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै स्वाहा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै स्वाहा. तुमच्या घरात जरी तुम्ही घट बसवला नसाल आणि बाकीच्या सेवा जरी तुम्ही करत असाल तर तुम्ही आवर्जून हवन करायचा प्रयत्न करा. हवन हे घरात झालेच पाहिजे. हवन केल्याने आपली जी सेवा आहे ती समाप्तीला जाते. बघा अतिशय साध्या पद्धतीने हवन केलेले आहे. तुम्ही सुद्धा नक्की आणि आवर्जून करायचा प्रयत्न करा.
माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.